जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल झोपी गेलेले 10 वर्ष जे अण्णा हजारे स्वतःला समाजसेवक समजतात, 10 वर्ष त्यांनी चांगली नींद घेतली, म्हणजे कुंभकर्णाच्या पेक्षाही पुढचे गेले आणि कुंभकर्णासारखे 10 वर्ष झोपले होते। म्हणजे जेव्हा बीजेपीचं सरकार या देशात राज्य करत होतं, या महाराष्ट्रात करत होतं, तेव्हा अण्णा हजारे चांगले झोपले ते कुंभकर्णाचे। पण आता त्यांनी काल अजितदादा पवारांच्या विरोधात कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली त्यांच्या बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात। तर मला असं अण्णा हजारेंना विचारायचं आहे, अण्णा हजारे तुम्ही RSSचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम केलेले, नरेंद्र मोदींचे आणि तुमचे काल अख्ख्या सगळ्या मीडिया सोशल मीडियामध्ये तुमचे फोटो आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही BJPचे आणि RSSचे किती कट्टर आहात हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं। कारण 2014ला जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा तुम्ही अख्खा देशभर आंदोलन केलं आणि काँग्रेसला कसं पाडता येईल हे तुम्ही पाहिलं का? तर ही तुम्हाला सुपारीच होती, कारण ही सुपारीच होती तुमची BJP पक्षाकडनं, RSSकडून तुम्हाला सुपारी होती। काय झालं तरी काँग्रेसला पाडायचं, तुम्ही ते काम योग्यरित्या केलं, त्याबद्दल आमचं दुमत नाही, आम्ही आमचा हार स्वीकारली। पण तुम्ही आता अजितदादांच्या बाबतीत पिटिशन दाखल की कोर्टात, चांगली गोष्ट आहे। पण मला एक सांगा, तुम्ही ह्या लोकांच्या बद्दल बोलणार का जे तुमचे नरेंद्र मोदीजी शेठजी आहेत, त्यांच्या खास म्हणजे देशातला खास त्यांचा अदानी, त्यांनी धारावीच्या पुनर्वसनाची त्याला मान्यता दिली आणि ती मान्यता किती एकराची आहे? 550 एकर त्यांनी ते सगळं पुनर्विकास करून द्यायचा। पण त्याची मागणी काय बघा, रेल्वेची 45 एकर, मुलुंड जकात नाकाचे 18 एकर, मुलुंड कचरापेटीचे 46 एकर, मिठागरे 283 एकर, मानखूर कचरापेटी 823 एकर, ब्लॉक BKC 17 एकर, मदर डेअरी कुर्ला 21 एकर, एकूण 1253 एकर त्याला पाहिजे। म्हणजे हे 550 धारावीचे पुनर्वसनाची ती जागा त्यालाच पाहिजे, त्यांनीच करायचं आणि त्याला अजून हे 1253 एकर त्याला जमीन पाहिजे। अण्णा हजारे तुम्ही झोपलात ना, आता उठलात, 10 वर्षांनी का होईना उठलात। आता अदानीबद्दल बोला की त्याला हे कुठल्या परिस्थितीला कुठल्या जबाबदारी त्याला द्यायचं। म्हणजे त्याला 550 एकर जी धारावीची पुनर्वसन ते तुम्ही दिलं, पण आता हे 1253 एकरचं तुम्ही करणार काय? तुम्ही शब्द काढणार का त्याच्या बाबतीत? अहो तुम्ही काढणार नाही, आम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही RSSचे कट्टर समर्थक आहात। कारण 2014ला तुम्ही जेव्हा आंदोलन केलं दिल्लीमध्ये, तेव्हा तुम्ही त्याच्या अगोदर RSSच्या आणि BJPच्या प्रमुख पक्षांच्या बरोबर तुम्ही एक डिनर डिप्लोमॅसी त्यांनी केली, त्यावेळेस तुम्ही तिथे जेवायला होता, हे विसरलं नाही, मीडियाला सगळं कळलेलं आहे। आणि तुमचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो काल सोशल मीडियाला सगळा गेला काही वर्षापूर्वीचा आला आहे। त्याच्यामुळे तुम्ही RSSचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम करता आणि BJP पक्षाला कसं निवडून आणतं हे तुम्ही बघताय, हे लक्षात ठेवा। जर तुमच्या धमक असेल ना, तुमच्या खरं धमक असेल, तुम्ही तर लाचार हो, तुम्ही लाचार आहे, आम्हाला सगळ्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांना माहिती आहे। पण तुम्ही जर लाचार खरं स्वतः असाल आणि आता जर तुम्ही दाखवून द्यायचं असेल की मी खरं भारताचा एक सर्वसामान्य एक समाजसेवक आहे, तर तुमची एवढी जर कुवत असेल ना, तर तुम्ही अण्णा हजारे तुम्ही आता अदानीच्या बाबतीत काय करताय हे आम्हाला बघायचं आहे। तुम्ही फक्त अजित पवारच्या मागं लागू नका, तुम्ही खरं अदानीच्या पहिलं मागं लागा, मग तुम्हाला मानू। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।